मंडळी, तुम्ही कधी लिंबावरती शॅम्पू टाकून बघितलाय का? लिंबाचा आणि शॅम्पूचा काय बरं संबंध? चला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. जेव्हा ऋतू बदलतो तेव्हा आपल्या त्वचेवर थेट परिणाम दिसून येतो आणि अशा वेळी अनेक जण आपल्या चेहऱ्याची तर पुरेपूर काळजी घेतात, पण पायांकडे दुर्लक्ष होतं. जेव्हा पावसाळा संपून हिवाळा सुरू होतो तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यातच पायांची योग्य निगा राखणं खूप आवश्यक असते. अन्यथा थंडीच्या पायात तळव्याला भेगा पडून पाय दुखणे, इन्फेक्शन असे त्रास उद्भवू शकतात. तर चला तोच उपाय बघणार आहोत. एका टोपल्यामध्ये मी कोमटसर पाणी घेतलेलं आहे. जेवढं आपल्या पायाला सहन होईल तेवढं. अर्धा लिंबू मी यामध्ये पिळून टाकत आहे. अर्ध तर एक लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे. आणि लक्षात घ्या, पाणी थंड घ्यायचं नाहीये. कोमटसर किंवा जेवढं तुमचा पाय सहन करू शकेल तेवढं गरम असायला हवं. त्यानंतर जो शॅम्पू तुम्ही यूज करता तो शॅम्पू तुम्हाला इकडे घ्यायचा आहे, साधारणतः 1 चमचा भरून. नंतर टाकायचं आहे बेकिंग सोडा आणि हे मिक्स करायचं आहे. आता आपल्याला सगळ्यात पहिली जी स्टेप करायची आहे ती म्हणजे आपल्या पायांची स्वच्छता. कारण दिवसभर कुठे ना कुठे आपले पाय जे आहे ते खूप मळालेले असतात. अशा वेळेस आपण जो काही उपाय बघत आहोत त्यासाठी आपले पाय आधी स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. जर पायांच्या भेगांमध्ये जास्त माती अडकून राहत असेल तर संसर्ग वाढण्याचा जो आहे तो धोका असतो आणि यामुळे थंडीत अनेक जण पाय दुखत असल्याची तक्रार सुद्धा करत असतात. तर आपणही असा त्रास अनुभवला असेल तर हा व्हिडिओ बस तुमच्यासाठी. आता त्यामध्ये जे आपण लिंबाचं साल टाकलं होतं त्याने आपल्याला व्यवस्थितरित्या हे घासून घ्यायचं किंवा अशा पद्धतीने ब्रशचा तुम्हाला वापर करायचा आहे. तर ब्रशचा वापर एकदम सॉफ्ट असं ब्रश असलं पाहिजे, त्यानंच हे करा, किंवा जुनं टूथब्रश घेतलं तरीही चालेल. असं केल्याने जे काय पाय आहे आणि त्यामध्ये जर भेगा वगैरे असतील आणि त्यामध्ये जर काही घाण असेल ती निघते, किंवा जर पायाला खूप जाळं असेल तर ते निघण्यास सुद्धा खूप मदत होते. सो हे नक्की करा. पायांच्या भेगा ना ह्या बऱ्याचदा खूप त्रासदायक असतात किंवा बऱ्याचदा त्यामधून रक्त सुद्धा निघतं. सो अशा वेळेस ना तुम्ही हे इनिशियली जेव्हा तुमच्या पायांना थोडेफार भेगा असतील ना तेव्हाच तुम्ही ही प्रोसेस स्टार्ट करा. बऱ्याच जणांचे हिवाळ्यात पाय जे आहेत त्यांना भेगा पडतात, तर बऱ्याच जणांना उन्हाळ्यात पायांना खूप भेगा पडतात. पर्सनली मला जे आहे उन्हाळ्यात फार भेगा पडतात, उष्णता बाहेर पडते. सो मला उन्हाळ्यात याचा जास्त त्रास होतो. आणि आपल्याला बघा, आपण आता हा क्लीन करून घेतलेला आहे. आता आपल्याला हे झोपण्याच्या आधी करायचं आहे. रोज आपल्याला हे कंपल्सरी करायचंय. चला आता हे क्लीन झाल्यानंतर एक क्रीम आपल्याला बनवायची आहे. ती क्रीम बनवून घेऊयात. एक छोटंसं भांड मी इकडे घेतलेलं आहे. ही क्रीम तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता किंवा मग जेवढी रोज लागते तसंही करू शकता. एक मेणबत्ती मी इकडे घेतलेली आहे. आता ही मेणबत्ती अगदी छोटी आहे. तुम्ही फक्त मेणबत्तीचा एक तुकडाही घेऊ शकताय. जर मेणबत्ती म्हणजेच वॅक्स जर जास्त झालं तर काय होईल हे समोर मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे व्हॅसलीन. व्हॅसलीन अगदी आपल्याला थोडंसं लागणार आहे. व्हॅसलीन हे मॉइश्चराईज करतं तिथली जागा, त्यामुळे व्हॅसलीन जे आहे आपल्याला अवश्य टाकायचं. अगदी थोडं मी घेतलेलं आहे. आपण यामध्ये सगळे जे काही इन्ग्रेडियंट आहेत ते आधी टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला लागणार आहे अलोवेरा जेल. अलोवेरा जेल तिथली जी काही जागा आहे ती नरम करण्यास खूप मदत करते. आणि जर तुमच्या पायांना फार भेगा झाल्या असेल तर स्नेह असलेल्या पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करा. म्हणजे वात प्रकोप जो आहे आणि त्यामुळे होणारा कोरडेपणा कमी होण्यास खूप मदत होते. म्हणजे याचाच अर्थ कोरड्या गोष्टी कमी खाव्यात. तेल आणि तुपाचा आहारातील वापर जो आहे तो तुम्हाला वाढवायचा आहे. त्यानंतर घ्यायचंय तेल. आता तेल इथे टोटली ऑप्शनल आहे. तेलाऐवजी काय घ्यायचं हे समोर सांगणार आहे. सो कोकोनट ऑइल घेत असणार तर इकडे तुम्हाला 2 ते 3 चमचे घ्यायचे. पण तेलाऐवजी तुम्हाला एक खूप छान इन्ग्रेडियंट मी सांगणार आहे, तो समोर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हळद टाकायची आहे थोडीशी आणि एकदम मंद आचेवर आपल्याला इकडे करायची आहे. आणि हे जोपर्यंत यातलं जे काही मेन आहे ते वितळत नाही तोपर्यंत आपल्याला गॅस सुरू ठेवायचा आहे. आता जर तुम्ही एक व्यवस्थित लक्ष दिलं असेल तर आपल्या याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, की व्हॅक्सचं प्रमाण हे सगळ्या इन्ग्रेडियंट पेक्षा जास्त आहे. आता कितीही नाही म्हटलं तरी पण काय होईल, की यामध्ये जे काही नंतर ही क्रीम बनणार आहे ही फार ड्राय बनणार आहे, बरोबर. मग अशा वेळेस आपल्याला याला मॉइश्चराईज राहणं खूप गरजेचं आहे. आता तेलाचा वापर सुद्धा आपण फार कमी केलाय, पण मी आधी तुम्हाला काय म्हटलं, की तेल हे तुम्ही फार कमी वापरू शकता. तर ते किंवा नाहीच वापरू शकत, त्याला रिप्लेस आपल्याला एका छानशा इन्ग्रेडियंटनी करायचंय. पण आधी तुम्हाला सांगते, जर व्हॅक्सचं प्रमाण जास्त झालं तर मग काय होतं आणि कोरडं जर ते झालं तर मग अशा वेळेस जर तुमची क्रीम फार कोरडी झाली असेल तर तिला करेक्ट कशा पद्धतीने करायचं तेही सांगते. तर तुम्ही बघू शकता ही आता थंडी झालेली आहे आणि पूर्ण ड्राय झालेली आहे. जर आपण हिला पायाला अप्लाय जरी केलं तर ती व्यवस्थितरित्या होणारच नाही, कारण ती एकदमच ड्राय आहे.
त्याचबरोबर तुम्ही ना बेंबीमध्ये ना न चुकता 2 थेंब एरंडेल तेल नक्की घालावे. यामुळे शरीराचा कोरडेपणा दूर होण्यास खूप मदत होते. सो हाही हॅक तुम्ही नक्की करू शकता. आता आपण जर याला वितळवून जरी घेतलं तरी पण पायाला लावलं तर अपसुकच ते काय होणार आहे, ड्राय होणार आहे. सो आपल्याला यामध्ये ना अजून काहीतरी मॉइश्चराइज राहण्यासाठी टाकावं लागेल. त्यामुळे तेलाचा वापर न करता आपण आधीच त्यामध्ये जे आहे एका वस्तूचा वापर करणार आहोत. सो तुम्ही इकडे बघू शकता बिलकुल पायावरती ते अप्लायच होत नाहीये. सो चला आता आपल्याला काय करायचं, यामध्ये एक अजून पदार्थ आपल्याला ऍड करायचा आहे आणि तो पदार्थ म्हणजे आपलं घरचं मस्त असं बनवलेलं शुद्ध गाईचं तूप. गाईचं तूप घेऊ शकता किंवा म्हशीचं असेल ते घेऊ शकता, पण गाईचं घेतलं तर खूप छान होईल. आता गाईचं तुपाचं किंवा तुपाचं प्रपोर्शन आणि मेन आहे त्याचं प्रपोर्शन अगदी सेम असायला हवं, कमी जास्त नाही असायला हवं. जर मेनाचं प्रपोर्शन जास्त झालं तर क्रीम फार ड्राय होईल. जर तुमची क्रीम ड्राय झाली तर समजून घ्यायचं त्यामध्ये तुम्हाला तूप ऍड करायचं आहे. सो इकडे तेल टोटली ऑप्शनल आहे. आता हे आपण पूर्ण थंड होऊ देऊया. तुम्ही बघू शकताय आता हे हळूहळू थंड होत आहे. सो याची अप्लाय करण्याची प्रोसेस सुद्धा फार सिंपल आहे आणि तुम्हाला जास्त तामझाम करायची गरज नाही आहे. जेव्हा ही तुपाचं आणि मेनाचं प्रमाण व्यवस्थित राहील तेव्हा तुम्ही बघू शकता की ही जी क्रीम आहे ती अगदी आपली जशी आपण क्रीम वापरतो तशा सारखीच याची कन्सिस्टन्सी राहते, बिलकुल ड्राय होत नाही. आता हे थोडंसं बघा अगदी थोडंसं गरम आहे आणि मी अप्लाय करून घेते आहे. जिथे जिथे पायाला भेगा झालेल्या आहेत किंवा पूर्ण तळपायाला जर तुमचं फार जाळ असेल तर पूर्ण तळपायाला तुम्हाला हे लावायचंय. डेली तुम्हाला हे करायचंय. हळूहळू तुमचा पाय नरम होत जाईल आणि हळूहळू जो काही पाय आहे ना तुमचा तो नरम पडून त्यातली ज्या काही भेगा आहेत त्या बिलकुल तुमच्या हळूहळू पूर्ण भरतील आणि तुमचा तळपाय जो आहे तो खूप सॉफ्ट होईल. हे अगदी घरगुती जेव्हा उपाय करतो लगेच त्याचा रिझल्ट येत नाही, पण हळूहळू नक्की येतो. झोपण्याच्या आधी हे लावायचं, पाय आधी स्वच्छ क्लीन करायचे, नंतर अशी कॅरी बॅग घालायची, त्याच्यावरती सॉक्स घालायचं आणि रात्रभर हे असंच ठेवायचं. म्हणजे ही जी काही क्रीम आहे ही आपल्या तळपायांच्या भेगांमध्ये व्यवस्थितरित्या काय होतं तर व्यवस्थित मुरल्या जाते. रोज हे करायचं. आता हे केल्यानंतर सकाळी जर आपण डायरेक्टली थंड पाण्याने हे धुतलं तर कितीही नाही म्हटलं तरी हे मेन आहे. आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता, हे बिलकुल ड्राय झालेलं नाहीये. हे क्रीम तुम्ही एका कोणत्याही एअरटाईट कंटेनरमध्ये, काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आता तुम्हाला हे कसं काढायचं ते सुद्धा बघून घ्या. एखादा जुना चमचा वगैरे तुम्ही इकडे घेऊ शकता. हे कशा पद्धतीने काढायचं ते सुद्धा मी तुम्हाला इकडे सांगते. तर असा चमचा घ्यायचा आणि यावरची ही जी काही लेअर आहे ती व्यवस्थितरित्या काढून घ्यायची आणि नंतर हवं तर तुम्ही गरम पाण्याने तुमचा तळपाय धुवून घेऊ शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने तुम्हाला रिझल्ट येईल. आणि त्याचबरोबर तुम्ही एक अजून करू शकता की झोपण्याच्या आधी न चुकता दुधात 1 चमचा गाईचे तूप घालून पिलं तर थंडी संपून उन्हाळा सुरू होणार ना, तर ऋतूबदलच्या काळात शरीराला स्निग्धता मिळण्यास खूप मदत होते. सो हे नक्की ट्राय करा आणि मी जे उपाय तुम्हाला सांगितले ते ट्राय करा. 15 दिवसात तुम्हाला इफेक्ट मिळेल म्हणजे मिळेल, याची मी गॅरंटी देते. खूप भेगा पडलेल्या असेल, रक्त येत असेल तरी सुद्धा तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही बघू शकता तुमचा पाय तुम्हाला एकाच दिवसामध्ये फार नरम बघायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. फेसबुकवर बघत असणार लाईक करा, फॉलो करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बाय.